कल महानगर पालिका 2026 के लिए अमरावती में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का एक रोड शो है और उस रोड शो को लेकर किस तरीके की भारतीय जनता पार्टी की ओर से तैयारी है वो जानते हैं सांसद बोंडे साहब से। बोंडे साहब, क्या तैयारियां हो रही है? 4 जानेवारीला अमरावतीमध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा रोड शो आहे। खरं जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे आजोळ आहे। लहानपणी याच रस्त्यावरून ते खेळले बागडले आणि मामाच्या गावामध्ये राहण्याकरता ते वारंवार यायचे। त्याच रस्त्यावरून लहान देवेंद्र आज देवेंद्रजी फडणवीस झाले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि ते सगळ्या आजूबाजूच्या लोकांना भेटण्याकरता निवडणुकीमध्ये इथे भारतीय जनता पक्षाचा झेंडा अमरावती महानगरपालिकेवर फडकला पाहिजे। अमरावतीचा महापौर भारतीय जनता पक्षाचा झाला पाहिजे यासाठी सर्वांच्या भेटीसाठी येतात आहे आणि म्हणून रोड शो होणार आहे। साधारणतः दुपारी 3:30 वाजतापासून हा रोड शो पंचवटी पासून सुरू होईल। आता आम्ही ज्या गाडीमध्ये रोड शो होणार आहे त्याच गाडीमधून आम्ही ट्रायल घेतोय आणि पंचवटी पासून रोड शो होईल। आता या ट्रायल मध्ये जे झाडं वगैरे येतात आहे, वायर येतात आहे, त्याची पण पाहणी करतोय। या पंचवटी पासून रोड शो सुरू झाल्यानंतर हा गाडगे बाबा मंदिरापासून शेगाव नाक्यापर्यंत जाईल। विविध ठिकाणी नगरसेवकाचे उमेदवार लोक, विभिन्न समाजाचे लोक माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वागत करतील। त्यांनी आम्हाला कळवलंय की आम्हाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटायचंय, त्यांचं स्वागत करायचंय, त्यांचं अभिवादन करायचंय आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शेगाव नाक्याला येतील। शेगाव नाक्यावरून कॉटन मार्केट रोडनी नवीन कॉटन मार्केट रोडनी ते चौधरी चौकापर्यंत जातील। चौधरी चौकापासून जयस्तंभ चौक, जयस्तंभ चौकापासून जवाहर गेट आणि जवाहर गेट पासून भाजी बाजार ला जातील। भाजी बाजार पासून कलोती स्मारक आणि कलोती स्मारकापासून गांधी चौक आणि गांधी चौकापासून खालचा जो पालखी मार्ग आहे त्या पालखी मार्गाने जाऊन बियाणी कॉलेजच्या समोरून ते साईनगर पर्यंत जाणार आहे। या रोड शोला अतिशय भव्य प्रतिसाद जनतेकडून मिळतोय आणि महिला, युवक आणि सगळे नागरिक या रोड शोची प्रतीक्षा करतात आहे। आम्ही सर्वजण त्या तयारीमध्ये गुंतलेलो आहोत कारण हा अमरावतीच्या सुरक्षेसाठी, अमरावतीच्या विकासासाठी, अमरावतीच्या सौहार्दासाठी भारतीय जनता पक्षाचं अमरावती महानगरपालिकेवर सरकार येणं आवश्यक आहे। विकासासाठी तर आवश्यकच आहे। वर केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी आहेत, मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या राजधानीमधून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस काम करतात आहे आणि म्हणून अमरावती शहराचा संपूर्ण विकास करण्याकरता अमरावतीच्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणं आवश्यक आहे। लोकांना हे माहित आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या रोड शोच्या संदर्भात अतिशय मोठी उत्सुकता नागरिकांमध्ये आहे। देखिए, आपने कहा कि मुख्यमंत्री को लेकर और सब लोगों में, लेकिन यहाँ जो जिस तरह का मुकाबला है कि पहले कहा जा रहा था कि पार्टियां मिलकर लड़ेंगी, लेकिन तो ये बहुत बड़ा, क्या आपको लगता है बहुत बड़ा आपके लिए, आपके ही के शिवसेना की शिंदे सेना हो या अजित पवार की राष्ट्रवादी हो या फिर युवा स्वाभिमान हो, इन सबसे भी आपको दो हाथ करना है, तो इसके लिए क्या एक स्ट्रॅटर्जी बना के रखी है? सर्व लोकांना माहित आहे की हिंदुत्वाचं मूळ सुद्धा भारतीय जनता पक्ष आहे, विकासाचा गाभा सुद्धा भारतीय जनता पक्ष आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्रजी फडणवीस आहे, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आहे आणि त्यामुळं इकडे तिकडेच्या शाखावर जाण्यापेक्षा मूळ गाभ्याकडे लोक जातात आणि म्हणून लोकांचा ओढा, जनतेचा ओढा, आपणही जर फिरले आणि सर्वे केला तर तुम्हाला दिसेल की लोकांचा कल हा कमळाकडेच आहे। म्हणजे युती करतानाही पाहत होतो की अनेक बाकीच्या पक्षाची युती करण्याचे उमेदवार ते येऊन सांगायचे की आम्हाला युती तर पाहिजे पण तुमचं कमळ पाहिजे, कारण की कमळावर आपसुकच कमळाच्या निशाणीवर बोट जातं आणि ते बटन दाबलं जातं आपसुकच। ते काँग्रेसवाले काही म्हणो, परंतु लोकांच्या मनातून ते कमळ असल्यामुळे आपोआपच
मत जातं. आता जे अनेक उमेदवार उभे राहिलेले आहे त्याचा उलट मला तर असं वाटतं की त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार. नहीं, आपने जैसे कहा, लेकिन ऐसी क्या जरूरत आन पड़ी? भारतीय जनता पार्टी विश्व का सबसे बड़ा दल है और कल विभिन्न मंचों से मुख्यमंत्री साहब अपने जो बागी उम्मीदवारों को मना रहे थे वापसी के लिए, टिकट वापसी के, यहाँ क्या जरूरत आन पड़ी कि आपने एबी फॉर्म देने के बाद आपको 3 लोगों का समर्थन आपको युवा स्वाभिमान को देना पड़ा, या कहीं ना कहीं नतमस्तक होने की बारी भारतीय जनता पार्टी को क्यों आई? नाही, असं कुठेही नाही आहे. आमचा हा प्रयत्न असतो भारतीय जनता पक्षाचा मनभेद सुद्धा होऊ नये आणि मतभेद सुद्धा होऊ नये, आणि म्हणून एक पाऊल म्हणून जे 3 लोक होते त्यांचा एबी फॉर्म वापस घेण्याची प्रक्रिया करण्यात आली. परंतु एबी फॉर्म वापस होणं शक्यच नसतं, आणि आता ते 3ही सुद्धा कमळाचेच उमेदवार आहे, भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार आहे, कोणाला पाठिंबा वगैरे नाही आहे, आणि त्यामुळे ते 3घही जण सुद्धा लढतीमध्ये आहे. पर आपने आणि समर्थन का दिया है? समर्थनाचं कुठेही पत्र दिलेलं नव्हतं आणि समर्थनाचं पत्र नाही आहे. परंतु तो गैरसमजामधून त्या गोष्टी जर निर्माण झाल्या असतील तर त्याचं क्लेरिफिकेशन आज पत्रकार परिषदेमध्ये निश्चितच आमचे प्रभारी संजय कुटे करतील. यानी आपका ये ऐसा कहना है कि आपने युवा स्वाभिमान को कोई समर्थन नहीं दिया है, और जो 3 जो जिनके नाम उनको दिए थे, जो आपके लेटर हेड पे थे, नितिन नांडे जो आपके शहर अध्यक्ष है, वो गलत है, फर्जी है? नाही नाही, निश्चितच काही गोष्टी गैरसमजातून होतात, काही गोष्टी समजण्याच्या पलीकडे असतात. परंतु यामध्ये एकच गोष्ट आहे की जेवढे जेवढे कमळाचे चिन्ह आहे ते लोक सुद्धा स्वीकारतात, आम्ही सुद्धा स्वीकारतो, आणि त्याच्यामुळे जिथे जिथे कमळ असेल ते कमळाचं बटन दाबावं हे आव्हान आमचं राहणार आहे. पण याचाच अर्थ मित्रपक्ष जे आहे त्या मित्रपक्षांसोबत मैत्रीपूर्ण लढत, कोणताही मतभेद आणि मनभेद न करता ती लढत निश्चितपणे राहील. आणि लोकांनाही हे माहित आहे की इकडे तिकडे मतं दिल्यापेक्षा डायरेक्टच भारतीय जनता पक्षाला देणं काय वाईट आहे, उलट ते तर चांगलं आहे. भारतीय जनता पक्षात झालं तर एक स्टेबल महापौर, एक सक्षम महापौर, एक अमरावतीला सुरक्षा देणारा महापौर मिळणार आहे. ये थे सांसद बोंडे साहब, जो बताया उन्होंने कि कुछ भी हो जाए भारतीय जनता पार्टी यहाँ पर को बढ़ता हुआ एज है और भारतीय जनता पार्टी का ही महापौर बनेगा. देखते रहिए सिटी न्यूज.